मित्र सर्व नागरिकांनी आपल्या घरी दिवे लावा, दिवाळी साजरी करा, लाइटिंग लावा, आपल्या परीने जे असेल त्या पद्धतीने त्यांनी दिवाळी साजरी करा आणि 22 तारखेला सर्वांनी आपल्या ह्या उत्सवामध्ये सहभाग व्हा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नमो चषक स्पर्धेत महिलांनी पैठणीसह जिंकली रोख पारितोषिके। भुसावळ येथील दत्तनगरातील गजानन महाराज मंदिर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित चषक स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेतला। त्यातील विजेत्या महिलांनी पैठणी व साडीसह रोख पारितोषिक बक्षिसे म्हणून देण्यात आले। सर्व स्तरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले। यावेळी भाजपा भुसावळ महिला शहर अध्यक्षा अनिता आंबेकर, कामगार आघाडी शहर अध्यक्ष किरण मिस्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिलांनी रस्सी खेच, संगीत खुर्ची, खो खो, तळ्यात मळ्यात, हात न लावता मुरमुरे खाणे यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या। शेकडो महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला। विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धक महिलांना पैठणीसह साडी व रोख पारितोषिके बक्षीस म्हणून देण्यात आले। पोलीस महिला खोरपडे, शुभांगी पासपांडे, महेश खत्री, योगिता खरात, मयुरी राणे, कविता डाके, सीमा कुलकर्णी यांच्यासह अनेक महिलांनी विजेते पटकावले। आयोजक माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी साडी व रोख पारितोषिके बक्षीस म्हणून देण्यात आली। स्पर्धा यशस्वीतेसाठी गजानन डाके, आकाश राजपूत, प्रभाकर बोदडे, महेश वानखेडे, निवृत्ती कोल्हे, विशाल जोशी, चंद्रकांत सोनोने, संदीप घोडके, बापू ठाकूर, ललित महाजन, आदित्य खडसे, मनीष बेंडाळे यांच्यासह गजानन महाराज मंदिर दत्तनगर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। बघत रहा MH19 न्यूज। ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।
दादा काय कार्यक्रम घेतला तुम्ही इथे? आजचा आमचा जो कार्यक्रम होता, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक संदेश दिला आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमच्या आमदार साहेबांच्या जिल्हा प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आम्ही नमो चषक स्पर्धा ही आज वार्ड क्रमांक 20 मध्ये महिलांची मी नमो चषक स्पर्धा भरवलेली होती। त्यात संगीत खुर्ची, रस्सी खेच अशी विविध प्रकारची स्पर्धा तळ्यात मळ्यात जे महिलांना आवडतं असे स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन करण्याकरता, उत्साह येण्याकरता मी त्यांना बक्षीस आम्ही देण्यात आलेलं आहे। जे महिला जिंकल्या त्यांना पैठणी साडी, काहींना 1000 रुपये रोख बक्षीस असे विविध प्रकारचे बक्षीस आम्ही इथं त्या महिलांना दिले। वार्डातील सर्व महिलांनी खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि चांगल्या खेळल्या पण आहे आणि जिंकल्या पण आहेत। सर्व महिलांनी खूप चांगला एन्जॉय केला आहे, सर्वांनी खूप चांगला खेळ खेळला आहे। नमो चषक स्पर्धा ही याच्याकरता घेण्यात आलेली आहे की आम्ही आता याच्यात त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत। या जो लोक जिंकले यांचे नाव पक्षाच्या मुख्य कार्यालयापर्यंत हे आमचे त्यांचे नाव म्हणजे आम्ही पोचवलेले आहे। तर आदरणीय पंतप्रधान साहेबांनी एक हा स्पर्धा भरण्याचं म्हणजे मेन आयोजन असं होतं की आपला जो खेळाडू असतो जो ऑलिम्पिकमध्ये जातो तो एक वशिल्यानं जायचा याच्या अगोदर 10-12 वर्षापूर्वी, परंतु आता वशिला न जाता त्याच्या गुणाने तो जायला पाहिजे म्हणून गल्लीबोळातला खेड्यातला लहान जरी तो खेळाडू असला तरी तो आता ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो। म्हणून ह्या पुऱ्या भारतामध्ये हे नमो चषक स्पर्धा भरण्यात आलेली आहे। याच्यातून तुम्ही बघा आता वर्तमानमध्ये जो खेळाडू असेल तो गरीब घराण्याचा असेल, शेतकऱ्याचा मुलगा असेल, कष्टकऱ्याचा मुलगा असेल किंवा एक लहानशा खेड्यातला, लहानशा गावातला, लहानशा बोळमधला, चाळीमधला, वाड्यामधला असा एक मुलगा एक ऑलिम्पिकमध्ये जाईल। म्हणून आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आम्हाला नमो चषक म्हणून पक्षाच्या आदेशाने आम्ही हे भरवलेलं आहे। त्यात खूप लोकांनी जिंकलेले आहेत। आता पुढचे आमचे अजून कार्यक्रम बाकी आहे, त्याच्यामध्ये जो जिंकेल, जो चांगला खेळाडू आहे पुऱ्या भारतामध्ये त्याचं नाव नोंदणी करेल। आणि मी तर देवाच्याने प्रार्थना करतो की माझ्या वार्डातलाच कोणी कार्यकर्ता हा ऑलिम्पिकमध्ये जायला पाहिजे आणि माझ्या शहराचं, माझ्या वार्डाचं नाव त्यांनी देशामध्ये झळकलं पाहिजे अशी प्रभूच्याने प्रार्थना करतो। सर्वांनी नमो चषकमध्ये याच्या अगोदर पण जे होणारे असतील त्या सर्वांनी सहभाग व्हावा आणि नमो चषक स्पर्धेचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम। 22 तारखेला परत सर्वांनी आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचं मंदिराचं प्राणप्रतिष्ठा आहे, त्या निमित्त सर्व नागरिकांनी आपल्या घरी दिवे लावा, दिवाळी साजरी करा, लाईटिंग लावा, आपल्या परीने जे असेल त्या पद्धतीने त्यांनी दिवाळी साजरी करा आणि 22 तारखेला सर्वांनी आपल्या ह्या उत्साहामध्ये सहभाग व्हा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।